नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। मौजे बचेरी तालुका माळशिरस येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। जयंतीनिमित्त पिलीव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत दादा जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। जयंतीनिमित्त बारामती झटका यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील हेही उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा बचेरीतील मुलींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले। तसेच यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भाषणे व लेखन या संदर्भातील ग्रंथ प्राध्यापक सदाशिव शिंदे यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना भेट म्हणून देण्यात आला। यावेळी जयंतीनिमित्त पिलीव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे, संविधानाचा आदर केला पाहिजे असे सांगितले। तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या मागणीनुसार प्राथमिक शाळा बचेरीसाठी शाळा खोल्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही ते यावेळी म्हणाले। त्याचबरोबर संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेबांच्या लिखाण व संविधानामुळे अस्पृश्यता नष्ट झाली असे सांगून याचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन केले। प्राध्यापक सदाशिव शिंदे यांनीही ग्रामस्थांना आवाहन केले की थोर व्यक्तींचे लिखाण व भाषणे वाचावीत व या वाचनाचा उपयोग आपल्या मुलांच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी करावा। या प्रसंगी पोलीस पाटील अण्णासो शिकारे, बचेरी भाजपा अध्यक्ष राम गोरड, उपसरपंच जयवंत भिसे, माजी सरपंच मचिंद्र थिटे, भारत काटे, रोहन काटे, लहू माने, माजी उपसरपंच मोहन शिकारे, अमोल काटे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त शामराव कोळेकर, विश्वजित कोरड, पत्रकार माजी सरपंच मंगेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी शिंदे, मंगेश साठे, श्रीमती कमल काटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बिराभाई शिंदे, शामराव वाघमारे, बबलू काटे, भजनदास वाघमारे, शिवराम ढवळे, सुनील जाधव, सौ रतन नवगण, पांडुरंग भिसे तसेच ग्रामस्थ, युवक, महिला भगिनी व शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्राध्यापक सदाशिव शिंदे यांनी मानले।